सांगली जत तालुक्यातील विविध प्रश्नांवर सर्वपक्षीय रास्ता रोको, म्हैसाळच्या पाण्यावरून जत मधील भाजप वगळता सर्वपक्षीय नेते आक्रमक. जत तालुक्यातील नागरिकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुहागर विजापूर महामार्गावरील जत शहरातील महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल 2 तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाले. जतचे प्रांत अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन समाप्त करण्याची घोषणा करण्यात आली आणि यावेळी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता. जत तालुक्याची तहान भागवण्यासाठी तलाव भरण्याच्या उद्देशाने म्हैसाळ योजनेतून गेल्या 4 महिन्यात जत तालुक्यासाठी सुमारे 2.2 TMC पाणी सोडण्यात आलं. मात्र अद्यापही संख जोडणारा मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील तब्बल 25 तलाव कोरडे असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी नेमके कुठे मुरते याचा जत तालुका पाण्यापासून का वंचित आहे असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. आंदोलन सुरू होताच महामार्गावरून जाणारी रुग्णवाहिका सोडण्याच्या मुद्द्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने चुकीची भाषा वापरल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यावेळी माजी आमदार तथा सांगली जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेनं सुरू करावे, पिण्याच्या पाण्यासाठी तातडीनं टँकर सुरू करावे, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या. याशिवाय स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी, तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत, जत तालुक्याचे नामांतर करू नये अशा मागण्या करण्यात आल्या. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजप वगळता विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जत तालुक्यातील प्रश्नांवर शासनाने तातडीनं ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जतचं विविध प्रश्नासाठी इथं आंदोलनाला आपण इथं रस्ता रोकोसाठी बसला असताना या ठिकाणी पोलिसांनी हे आंदोलन धुडकवण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्याची आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी जत तालुक्यामध्ये जिल्ह्याचं 60% इतकं पशुधन आहे. मूळ म्हणजे पशुधन आज धोक्यात आहे. या ठिकाणी चारा डिपो नाही, चाऱ्याची उपलब्धता नाही आणि त्या पशुधनाला पाणीचं सुद्धा इथं उपलब्ध होता नाही. आणि 27 तलाव आज कोरडे पडलेले आहेत. उलट आटपाडी तासगावमध्ये तलाव भरलं जातं आणि जतमध्ये 27 तलाव कोरडं पडतं. यासाठी आम्ही आमदारला जबाबदार धरू, आमदारवर निश्चित जबाबदारी निश्चित करू. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कुठलाही विषय आज सुरळीत नाही आहे. वीज मिळत नाही, पाणी नाही, चारा नाही आणि आज कुठल्याही सोयीसुविधा नाही. प्रशासनाकडून अत्यंत दुर्लक्षित केलं जातं. अशा सगळ्या बाबींना आम्ही आज इथं उपोषणाला रस्ता रोकोला बसलेलो आहे. आणि या ठिकाणी एवढंच न करता आम्ही 101 गावामध्ये सगळीकडे अशा परिस्थितीत उद्रेक होणार आहे. खरीप पीक वाया गेलेलं आहे. तालुक्यामध्ये सरासरी पर्जन्य 7 ते 8 इंचाचा झालेला आहे. त्यामुळं पूर्ण खरीप वाया गेलेलं आहे. त्यामुळं सध्या पाण्याची अतिशय गरज आहे, तुटवडा आहे. त्यामुळं पिकंही वाळायला लागले. आणि जत तालुक्यामध्ये जी म्हैसाळ योजनेचं पाणी पाहिजे होतं, 4 TMC पाणी जत तालुक्यासाठी राखीव आहे. परंतु त्यातलं अगदी अर्धा TMC सुद्धा पाणी जतला दिलं जात नाही. आणि आपलं जे पाणी आहे ते सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये दिलं जात आहे. तिथल्या 2 आमदाराच्या दबावाखाली आमचे इथले विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये सहकार्य केल्यामुळं त्या दोन्ही तालुक्याला इथलं पाणी दिलं जात आहे. आणि आमची जत तालुक्यातील जनता आणि शेतकरी उपाशी मारायला लागले. इथं सगळे पिकं वाळायला लागलेत. त्यांचं अजिबात तिकडं लक्ष नाही. इथल्या विद्यमान आमदाराचं लक्ष आहे 2 नंबरच्या धंद्याकडं. आता काही स्टेशन असं आहेत आमच्याकडे उमदी वगैरे की धंद्यामध्ये भागीदारी व्हायला लागलेत. त्यांनी टक्केवारी घ्यायची, कमिशन घ्यायचं, अशा प्रकारचा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात जत तालुक्यात चालू. अनेक ठिकाणी क्लब चालू आहे, 3 पत्ते चालू आहे, अंदरबार चालू आहे. जवळजवळ पोलीस स्टेशनला सगळ्या म्हणजे सांगलीपासून जतपर्यंत सर्व पोलीस स्टेशनला जवळजवळ 60 ते 70 लाखाचा हप्ता या जतकडून जातोय. आणि हे सगळे हप्ते पोलीस स्टेशनमध्येच दिले जातात. त्यामुळं पोलिसाचा अभय असल्याशिवाय इथले धंदे चालू होत नाहीत. आणि धंदेवाले जे आहेत ते बिनधास्तपणे धंदा करायला लागलेत. आणि पोलिसाचा सुद्धा सहभाग त्या धंद्यामुळं असल्यामुळं इथली जनता त्रस्त झालेली आहे. आणि तरुण पिढी या व्यसनाधीन झालेले आहे. नोकरी नसल्यामुळे डिप्रेशनमध्ये आहे. आणि ही लोक व्यसनाधीन होऊन काही पोरं आत्महत्या करायला लागलेत. इकडं सरकारचं अजिबात लक्ष नाही. इथली यंत्रणा
पूर्णपणे ढासळलेलं आहे. आज काय केलं? वतीनं आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बरोबर म्हैसाळच्या आवर्तनं त्याचबरोबर अवैध धंदे, त्याचबरोबर कृषी विभागातली जे काही मागेल त्याला शेततलाव, मागेल त्याला यंत्रसामुग्री, मागेल त्याला अशा पद्धतीच्या ज्या काही शासकीय योजना आहेत आणि महसूलच्या बाबतीत सुद्धा या तालुक्यातल्या लोकांना नाहक त्रास दिला जातो. त्याच्यासाठी आज या ठिकाणी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं आजपर्यंत तर तालुक्यात फक्त 6 ते 7% पाऊस या ठिकाणी झालेला आहे. आज जवळजवळ नाही म्हटलं तर सप्टेंबर सुरू झाला आणि सप्टेंबर सुरू होत असताना सुद्धा या तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणावर या येणाऱ्या काळात दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. पाण्याची उपलब्धता नाही आहे. जे काही म्हैसाळचं आवर्तन सुरू करण्यात आलेलं आहे ते पाणी खऱ्या अर्थानं नेमकं कुठं जातंय, कुठं मुरतंय, अशा पद्धतीची या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची भावना आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं आम्हाला सांगितलं जातंय की आत्तापर्यंत जत तालुक्याला पावणे 3 TMC या ठिकाणी पाणी दिलं गेलं आहे, पण प्रत्यक्षात पाणी कुठं गेलं? एक जर म्हैसाळच्या माध्यमातून जो बिरनाळचा एकच तलाव जर सोडला तर बाकी जवळजवळ 29 ते 31 तलाव आज कोरडे आहेत. आज तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासन जे सावध होत नाही आहे आणि याच तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याच्या बरोबर शेतीच्या पाण्याचे मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. गेली 4 महिने आज या तालुक्यातल्या लोकांना MSCBला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोड शेडिंग या ठिकाणी घ्यावं लागतं. जवळजवळ ज्या वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि सर्वसामान्य लोकांना स्वयंपाकाची हे असते त्यावेळेस या ठिकाणी प्रामुख्यानं लाईट काढली जाते. अशा विविध प्रश्नांवर आज हे रास्ता रोको आम्ही सर्वपक्षीय केलेला आहे. खऱ्या अर्थानं जर प्रशासन या ठिकाणी जागे झालं नाही तर आम्ही गावोगावी याची तीव्रता या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून करू. व्हिडिओ रिपोर्ट SVN मराठी जत.